या वर्षीची दिवाळी RTO डिपार्टमेंटसाठी खास ठरली आणि फायद्याची ठरली, कारण की RTO डिपार्टमेंटने यावर्षी चांगलाच दंड लावला होता प्रायव्हेट बसवाल्यांना. प्रायव्हेट बसवाले म्हणजे दिवाळीच्या हंगामामध्ये जेव्हा बरेचसे पुणेकर किंवा बरेचसे इतर नागरिक जे आपापल्या गावी जायला निघाले होते, परंतु MSRTCच्या प्रॉपर बसेस जर फुल झाल्या होत्या, त्याच्यामुळे काही लोक प्रायव्हेट बस करून आपापल्या गावी निघत होते. परंतु याच काळात प्रायव्हेट बसवाल्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला म्हणजे काय, तर त्यांनी 1.5 ते 2 पट जास्त रेट्स त्यांनी नागरिकांना लावले आणि नागरिकांना अपरिहार्यतेमुळे त्यांना ते भरावे देखील लागले होते. आणि यावेळेस आपल्याला अशी माहिती समजते आहे की 198 बस चालकांवर किंवा 198 बसेसवरती RTO ऑफिसने दंडात्मक कारवाई केली आहे आणि लाखो रुपये यावेळेस त्यांच्याकडनं वसूल करण्यात आले होते. काही रकमेची अजून वसुली होणं देखील बाकी आहे. परंतु या 13 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या टाईम पिरियडमध्ये RTOने दिलेल्या नंबरवर, म्हणजे RTOने एक नंबर प्रोव्हाइड केला होता, व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल ID प्रोव्हाइड केला होता, ज्याच्यावरती जर काही त्यांना तक्रारी असतील प्रायव्हेट बसेसच्या किंवा MSRTCच्या तक्रारी असतील, ते त्या व्हॉट्सअप नंबरवरती जाऊन त्या गोष्टीचा विथ प्रूफ तक्रारी नोंदवू शकत होते. आणि त्यापैकी 13 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरमध्ये फक्त 53 कंप्लेंट्स आल्या होत्या. परंतु याच्यापेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे 53 कंप्लेंट्स आल्या, पण त्या 53 पैकी 2 कंप्लेंट्स ज्या होत्या त्या फक्त तिकिटाच्या रेट्सबद्दल होत्या. बाकीच्या कंप्लेंट्स एकदम अशा मिसलेनियस होत्या, म्हणजे की व्यवस्थित प्रवास झाला नाही किंवा व्यवस्थित सुविधा मिळाल्या नाही. तिकीटच्या रेट्सबद्दल फक्त पुढे येऊन 2 नागरिकांनीच तक्रार केली होती. त्याच्यामुळे RTOचे जे अधिकारी आहेत त्यांनी देखील असं म्हणले की जर त्यांना कुठला प्रकारचा त्रास झाला असेल, की तिकीटचे रेट्स जे होते जर त्या काही नागरिकांना जर जास्त लावण्यात आले असतील, तर त्यांनी विथ प्रूफ जो नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर जो RTOचा दिलेला आहे, त्या नंबरवरती विथ प्रूफ आणि ईमेल ID वरती देखील या सर्व गोष्टी पाठवाव्यात, जेणेकरून RTO ऑफिसला देखील त्या लोकांवरती किंवा जे प्रायव्हेट बसवाले जे आहेत त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसं पाहायला गेलं तर प्रायव्हेट बसेसनी जी मनमानी केली होती ती त्यांना आता चांगलीच भोवली आहे. नागरिकांना RTOने जसं आवाहन केलं आहे तसं नागरिकांनी देखील पुढे यावं आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती त्यांनी त्यांच्या तक्रारी विथ प्रूफ नोंदवाव्यात. तुम्हाला देखील असे जास्त रेट्स लावले गेलेत का, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज.मी अंशुक आशिष.